नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर अलेक्स चाळके आहेत. आपला गेल्या वेळेस जो विषय झाला होता, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी जी अत्यंत बेजबाबदार आरोप भारतावरती केलेले आहेत, ते आरोप आता त्यांच्यावरतीच उलटायला लागलेले आहेत. कारण त्या आरोपांच्या पृष्ठ्यर्थ त्यांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही. कारण मुळात आरोपच खोटे आहेत. तर पुरावे येणार कुठून? पुरावे त्यांच्याकडे नाही आहेत. नुसतं बेजबाबदार आरोप करून आंतरराष्ट्रीय राजकारणात काम चालत नाही. आणि त्यांनी हे आरोप की भारताच्या गुप्तचर संस्थांचा, म्हणजे ते गुप्तचर संस्था नाही म्हणले, भारताच्या सरकारी संस्थांचा हात होता. कॅनडाचा नागरिक हरदीप सिंग निज्जर याची जी 18 जूनला गेल्या 3 महिन्यापूर्वी हत्या झाली. कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबिया म्हणून जो प्रांत आहे, तिथे सरे म्हणून एक गाव आहे. त्या सरे गावातला गुरु नानक गुरुद्वारा, त्या गुरु नानक गुरुद्वाऱ्याचे प्रमुख असलेले हरदीप सिंग निज्जर त्यांच्या गुरुद्वाराच्या बाहेरच अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. आता या हत्येमध्ये 2 गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. एक म्हणजे ती हत्या त्यांच्या घराच्या आणि गुरुद्वाराच्या अगदी जवळ झाली. दुसरी, त्या हत्येमध्ये 30 ते 35 गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या. जर एखादी सरकारी संस्था अशा प्रकारे हत्या घडवून आणत असले, तर ते ट्रेंड हत्यारे पाठवतात आणि त्यावेळेला अशा 30-35 गोळ्या झाडल्या जात नाही. 1 किंवा 2 नेम धरून झाडलेल्या गोळीमध्ये मनुष्य गतप्राण होतो. भारताने पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की आमची ही संस्कृती नाही, आम्ही अशा हत्या घडवत नाही, आम्ही हे काही केलं नाही. त्यातून जर तुम्हाला वाटत असलं आम्ही हे केलं आहे, तर तुम्ही त्याचे पुरावे द्या. आपण दोघंही त्या पुराव्याची तपासणी करू. आमच्याकडे ते पुरावे आले की आम्ही त्याची तपासणी करू. तुम्हाला असं वाटतंय ना की भारतातल्या अमुक एका संस्थेने काही केलं, तर सांगा ना तुम्हाला कशावरनं असं वाटतंय. हा ट्रुडो नुसती बडबड करतो. पुरावा त्याच्याकडे एकसुद्धा नाही आहे. कारण घडलं हे नाहीच आहे. बरं, हे चालू असताना आता नवीन-नवीनच खुलासे येत आहेत. एक खुलासा असा आला, या हरदीप सिंग निज्जरचा मुलगा बलराज, त्याला जाऊन रिपोर्टर्सनी गाठलं आणि त्या बलराजनी सांगितलं की माझ्या वडिलांची हत्या होण्याच्या 7-8 दिवस आधी कॅनेडियन इंटेलिजन्स ऑफिसर, म्हणजे कॅनडाच्या गुप्तहेर खात्याचे अधिकारी त्याला येऊन भेटून गेले. याचे 2 अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे हा मनुष्य कॅनडाच्या गुप्तहेर खात्यासाठीच काम करत होता, किंवा कॅनडाच्या गुप्तहेर खात्याने त्याला वॉर्निंग दिली होती की तुझ्यावरती हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी आम्हाला बातमी मिळाली आहे. पण असं जर होतं तर त्याचं संरक्षण करण्याकरता या गुप्तचर खात्याने काय केलं? काहीही केलं नाही. म्हणजे सगळंच गुलदस्त्यात आहे. बरं, हे भेटल्यानंतर त्याला काय बोलले हे कोणालाच माहीत नाही आहे. आता त्याच्यातनं पुढे नवीन जे कॅनडातले वेगळ्या-वेगळ्या सूत्रांनी जी बातमी दिली आहे, इंडिया टुडेनी मोठ्या टाईपात ती बातमी छापली आहे, हिंदुस्तान टाइम्सनी छापली आहे, की कॅनडातल्या सूत्रांनी असं सांगितलं आहे की ही हत्या खरं म्हणजे ISIनी करवून आणली. ISI म्हणजे पाकिस्तानची इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ही संस्था, म्हणजे पाकिस्तानची गुप्तहेर संस्था. भारताची जशी रॉ संस्था आहे तशी पाकिस्तानची ISI आहे. या ISIनीच निज्जरची हत्या करून काढली. आणि का केली? तर ISIनी कॅनडामध्ये सध्या नवीन-नवीन गुन्हेगार घुसवलेले आहेत. ISIचा एक्सपोर्ट काय आहे? तर टेररिझम आणि गुन्हेगारी. दुसरं त्यांच्याकडे पाकिस्तानचाच एक्सपोर्ट सध्या टेररिझम आणि गुन्हेगारी हाच आहे. दुसरं त्यांच्याकडे जगाला देण्यासारखं काही नाहीच आहे. तर ही ISIनी जे नवीन टोळीवाले पाठवले होते, निज्जरला सांगितलं होतं की यांना मदत कर. म्हणजे याचा अर्थ आधीचे जे टोळीवाले पाठवले होते त्यांना निज्जर मदत करतच होता. निज्जर हा ISIसाठी काम करत होता. हे खालिस्तान वगैरे सगळं ढोंग आहे. खालिस्तान हे जे एक पपेट उभं केलेलं आहे, ही कठपुतळी जी उभी केलेली आहे, बावलं उभं केलं आहे, ते ISIनी उभं केलं आहे. ISI म्हटलं की लोकं पाकिस्तानकडे बोट दाखवतील, तसं होऊ नये म्हणून खालिस्तान म्हटलं. बरं, हा निज्जर ट्रेनिंग घ्यायला गेला कुठे होता? पाकिस्तानात. खालिस्तान जर तुला करायचं आहे तर तू पंजाबात यायला पाहिजे. पाकिस्तानात जाऊन काय करतो? म्हणजे भारतीय पंजाबात यायला पाहिजे. कारण खालिस्तान तर तुला इथेच करायचं आहे. पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेऊन आला. AK-47 चालवण्याचं ट्रेनिंग घेतलं. त्याचे फोटो आलेले आहेत. आणि कॅनडात येऊन हे ट्रेनिंग कॅनेडियन लोकांना त्यांनी दिलं. कॅनेडियातले त्यांनी जे शीख तरुण त्यांची माथी भडकवलेली होती, त्यांना हे ट्रेनिंग दिलं. हा पूर्णपणे दहशतवादी होता. तो काय सांगतो, मी प्लंबर म्हणून आलो. किती ठिकाणी प्लंबिंग केलंस रे बाबा तू? प्लंबर म्हणून आलास, त्याची कॅनडातली एंट्री 3-4 वेळेला नाकारण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्याच्यावर चार्ज ठेवला होता विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा आणि तो मिस्टेरियसली काढून घेतला. यावरनं असं वाटतं की हा निज्जर बहुतेक कॅनेडियन गुप्तचर खात्याकरताच काम करत होता.
आता असा मनुष्य कुठल्याही कारणाने भारताने सांगितलं की यांनी भारतात एवढे गुन्हे केलेत, त्याला तुम्ही भारतात पाठवा. तर ते भारतात पाठवणारच नाहीत. कारण भारताच्या रॉ एजन्सीनी जेव्हा किंवा NIAनी जेव्हा त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतील, तेव्हा तो सगळं बोलायला लागेल आणि तो बोलेल त्याच्यात कॅनडियन सरकारचा पण हात आहे, ते पण दिसून येईल. आणखीन त्याचे महागुरू जे आहेत ते पन्नू, गुरुपत्वंत सिंग पन्नू हा जो प्राणी आहे तो अमेरिकेत बसलेला असतो नॉर्मली, कधी-कधी कॅनडातही येतो. त्यानेसुद्धा याला मदत केलेली आहे. आता तो पन्नूसुद्धा अमेरिकन CIAचा मनुष्य आहे असं बऱ्याच ठिकाणी बोललं जात आहे. तर पन्नूसुद्धा भारताला मिळायचा नाही. निज्जर भारताला मिळायचा नव्हता. त्याला 2च मार्ग होते. एक तर कॅनडियन सरकारला स्वाधीन व्हायचं किंवा मरून जायचं. दुसरा मार्ग कॅनडियन सरकारच्या अधिपत्याखाली नव्हता. त्यामुळे ISIनी कदाचित त्याला मदत केली असेल मारायला. ISIनी मारल्यानंतर म्हणजे "अगं सोमेश्वरी बंब रामेश्वरी" म्हणतात तसं खून जर ISIच्या माणसांनी केला, तर तुम्ही येऊन भारताला दोष देताय. या ट्रुडोचं डोकं तरी फिरलं असावं किंवा कॅनडातले जे कर्ते-करविते आहेत, ज्याला डीप स्टेट म्हटलं जातं. डीप स्टेट म्हणजे तुम्हाला जे राजकीय पक्ष दिसतात, ते चालवणारे लोकं वेगळेच असतात. ते बिझनेसमन असतात, ते ड्रग लॉर्ड्स असतात, ते माफियाचे लोकं असतात. अशी वेगळी-वेगळी लोकं चालवतात, त्यांना डीप स्टेट म्हणतात. तर या डीप स्टेटनी बहुतेक ट्रुडोला सांगितलं होतं, की "तू भारतावरती सरसकट आरोप कर." असं दिसतंय. आता ते सांगितल्यानंतर सगळा प्रभाचा भोपळा फुटला, कारण त्यांना वाटलं भारत हा पूर्वीचाच भारत आहे. असे आरोप केले, की भारत लगेच "नाही, नाही आम्ही केलं नाही. प्लीज आम्ही तुम्हाला सांगतो आमच्याकडे सगळं नीट आहे" वगैरे. भारताने अग्रेसिव्ह स्टँड घेतला. जयशंकर, नरेंद्र मोदी, जयशंकर आणि अजित डोवल या त्रयींनी जे स्टँड जगात घेतलेले आहेत, ते इतके विलक्षण आहेत. त्यांनी जाऊन कालच युनायटेड नेशन जनरल असेंब्ली ज्याला उंगा म्हणतात, UNGA तिथे भाषण केलं आणि त्या भाषणात त्यांनी रोखठोकपणे सांगितलं, की हा सगळा लुच्चेपणा आहे आणि तो कसा लुच्चेपणा आहे, की तुम्ही दहशतवादी लढाई ही पॉलिटिकल कन्व्हिनियन्सकरता खेळू नाही शकत. राजकीय सुलभतेसाठी तुम्ही दहशतवादाच्या लढाईला वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे रंग देऊ नाही शकत. हा जो प्रकार चालला आहे, की भारतावरती आरोप करा, काही पुरावे देऊ नका, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि प्लस त्यांनी हे सांगितलं, की जगामध्ये कोणी कसं वागावं हे नियम ठरवले जे अमेरिका, कॅनडा आणि यासारखे देश ठरवत होते ते दिवस आता गेलेले आहेत. हे नियम सगळ्या देशांनी एकत्र येऊन ठरवायला पाहिजे. नियम सर्वांकरता सेम पाहिजे. अमेरिकेने जाऊन ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात ठार मारायचा. पाकिस्तानात त्याची चौकशी करायची नाही, अमेरिकेत त्याची चौकशी करायची नाही, जाऊन त्याला मारून टाकायचा. असं जर इतर देशांनी केलं तर मग त्यांची काय चूक झाली? भारताने हे केलेलं नाही आहे, पण भारताने केलं असतं तरी आम्ही सांगितलं असतं, तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना तिथे जाऊन मारता, आम्ही मारतो. तुम्हाला आम्हाला बोलायचा अधिकारच काय आहे? अमेरिकेकडे तसा अधिकार नाही. खरं म्हणजे काय झालं आहे, G20 नंतर नरेंद्र मोदी आणि भारताची प्रतिष्ठा इतकी वर गेलेली आहे, ती आता बऱ्याच लोकांच्या पोटात दुखतंय. शी जिनपिंग आणि पुटिन हे तर मुळी त्या संमेलनाला आलेच नव्हते, कारण त्यांना अंदाज होता की इथे काय होणार आहे. त्यामुळे ते शहाण्यासारखे आले नाहीत. बायडन मात्र आला होता. हा ट्रुडोसुद्धा आला होता. तो आला. त्याच्याबद्दल कॅनडाच्या वर्तमानपत्रात आता असं छापून यायला लागलं आहे, की याच्याकडे कोकेन होतं. तो कोकेन घेत असे. त्यांनी स्वतःच्या इंटरव्ह्यूमध्ये पूर्वी कबूल केलं आहे, की मी कोकेन घ्यायचो. मग मी अडकलो होतो गुन्ह्यामध्ये. माझे वडीलच पंतप्रधान असल्यामुळे त्यांनी मला सोडवलं होतं. म्हणजे काय लायकीचा माणूस आहे एकदा त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. त्याच्या पत्नीने सुद्धा नुकताच त्याच्याशी घटस्फोट घेतला तेव्हा सांगितलं, की याला ड्रग्सचं व्यसन आहे. तर कदाचित काय झालं नेमकं माहीत नाही, पण G20मध्ये जे सगळ्या प्रेसिडेंट्सचं एक जेवण होतं, त्यालासुद्धा हे महाशय आले नाही. आपल्या खोलीत लपून बसले. काय ओव्हरडोस झाला होता, काय झालं होतं, आपल्याला माहीत नाही नेमकं काय झालं होतं. त्यानंतरसुद्धा यांचं विमान उडेना. विमानात काहीतरी खराबी झाली असं सांगण्यात आलं. ते उडेना. त्याचं कॅनडियन वर्तमानपत्र तर असं सांगायला लागले, ते उडत नाही आहे कारण त्याच्यामध्ये कदाचित ड्रग्सचा साठा होता आणि तो एअरपोर्टवर पकडला जाईल म्हणून ते बाहेरच काढत नव्हते. 2 दिवसांनी ते उडलं. उडल्यानंतर ते कुठे गेलं? लंडनला. तिथे पुन्हा अडकलं ते. कारण पुन्हा हाच प्रॉब्लेम. लंडनला सुद्धा ट्रेन डॉग्स असतात एअरपोर्टवरती. असं तर काही झालं नाही. काही सांगता येत नाही. कारण परत गेल्यानंतर तो इतका माथेफिरूपणा वागायला लागला आहे ट्रुडो, की त्यांनी एका माणसाचा सत्कार घडवून आणला पार्लमेंटमध्ये. त्या माणसाचं नाव आहे यारोस्लाव हुंका. हा मनुष्य 98 वर्षाचा जर्मन सैनिक आहे. सैनिक म्हणजे जर्मन सैनिक ऑफिसर आहे. आणि यांनी काय केलं, तर यांनी रशियाविरुद्ध युद्ध जर्मनीमध्ये लढलं. दुसऱ्या महायुद्धातला हा सैनिक होता. परंतु नंतर माहिती अशी आली, की या माणसांनी पोलंडमध्ये ज्यूंवरती जे अनन्वित अत्याचार झाले, ते अत्याचार यांनी स्वतः केलेले आहेत किंवा ह्याच्या तुकडीने केलेले आहेत.
म्हणजे हा जो मनुष्य आहे याला तर खरं म्हणजे शिक्षा द्यायला पाहिजे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ह्युमन राईट्स च्या अब्यूज करता. ते करायचं सोडून या ट्रुडोनी त्याचा सत्कार केला आणि आता ते इतकं अंगलटी आलेलं आहे, की ट्रुडोचा जो स्पीकर आहे त्याच्याच पार्टीचा असतो तो अँथनी रोटा. त्यांनी स्पीकरपदाचा राजीनामा दिला. तो म्हणला, "मला हे सहनच होत नाही, की हे मी आमच्या पार्टीने काय केलेलं आहे." आणि वर त्यांनी झेलेन्स्कीच्या समोर त्याचा सत्कार केला. आता झेलेन्स्की कोण आहे? हा युक्रेनियन ज्यू आहे. म्हणजे या हुंकाची लढाई होती रशियाशी. युक्रेन रशियाकडनं लढत होतं. त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांशी याची लढाई होती. त्यांनी युक्रेनचे सैनिक मारले असणार. त्याचा सत्कार करायला आलं कोण? तर झेलेन्स्की. आणि झेलेन्स्की जो स्वतः ज्यू आहे. मग त्याच्या पूर्वजांना मारणाऱ्या माणसाचा सत्कार त्याच्यासमोर तुम्ही करता. या काय म्हणजे वेडेपणाच सगळा चाललेला आहे. भारताच्या पार्लमेंटमध्ये जियाउलकला आणून सत्कार करण्यासारखा प्रकार आहे हा. इतका गाढवपणा आहे हा. पण हा काय म्हणजे या माणसाचं डोकं पूर्ण फिरलं आहे. आता मात्र काय झालं आहे, आता ज्यांनी पण याला सांगितलं होतं, "तू भारतावरती असे आरोप कर आणि अमुक कर." त्यांनी बहुतेक सांगितलं की हा तर अगदीच युजलेस माणूस आहे. याच्यापासून आपण आता दूर झालं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी त्याची साथ सोडलेली आहे. हां, पण एका मात्र देशाने त्याची साथ दिली आहे बरं का. एकच देश अशा गोष्टीत साथ देऊ शकतो, तो म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानने जाऊन या ट्रुडोला सांगितलं की आमचा तुला पूर्ण सपोर्ट आहे. आणि पाकिस्तानची परिस्थिती काय? आत्ता 4 तासापूर्वी बलुचिस्तानातल्या मशिदीत एक प्रचंड मोठा स्फोट झाला आहे. त्यात जवळजवळ 150हून जास्ती लोकं मेलेली आहेत आणि अनेक जखमी झालेली आहेत. ही पाकिस्तानची स्वतःची परिस्थिती आहे. पण जित्याची खोड मेल्याखेरीज जात नाही. त्यामुळे कॅनडाला हे सपोर्ट करायला निघाले की नाही निज्जरला मारलं त्यात भारताचाच हात असला पाहिजे. म्हणजे मारलं कदाचित पाकिस्तानच्या ISIने, आता भारतावर ते लावून कॅनडा आणि भारताची जुंपवायची असा त्यांचा डाव दिसतोय. परंतु ही जुंपू शकतच नाही आहे. कारण कॅनडा सध्या भारतावर इतका अवलंबून आहे. कॅनडामध्ये जे सगळे विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांची प्रचंड फी त्यांना मिळते. भारताबरोबर त्यांचा मोठा व्यापार आहे. कॅनडातल्या वस्तूंना भारतात मार्केट आहे. हा सगळा जर बंद पडला तर कॅनडातल्या लोकांनी करायचं काय? त्यांच्याकडे फारसं नाही आहे गोष्टी करायला. अमेरिकेने आता त्यांचा नाद सोडलेला आहे. अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट अँथनी ब्लिंकेन आणि जयशंकर जेव्हा आत्ता वॉशिंग्टनमध्ये प्रेस कॉन्फरन्सला गेले, तेव्हा ब्लिंकनना विचारण्यात आलं कॅनडाच्याबद्दल. त्यांनी नो कमेंट्स सांगितलं. म्हणजे आता आम्ही याची पाठराखण करणार नाही आहोत. आता जस्टिन ट्रुडोचं गच्छंती अटळ आहे. भारताचा हा एक आणखीन मोठा कूटनीतिक विजय झालेला आहे. खोटेनाटे आरोप आले ते तर भारताने साफ फेटाळूनच लावलेले आहेत. मधल्यामध्ये निज्जर तर मेलाच, आणखीन त्याचा एक गुंड साथीदार सुक्खा तोही मेला आणि त्याला मारल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई या माफिया डॉननी घेतलेली आहे. तेव्हा राजकारण आणि आंतरराष्ट्रीय जे दहशतवादी चाललेल्या आहेत गोष्टी, त्यांचा आता एक नवीन आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सगळ्याच्या दरम्यान कॅनडामध्ये प्रचंड प्रमाणावर टोळी युद्धाला सुरुवात झालेली आहे. अनेक लोकांना मारलं जात आहे आणि होत आहे. बघूया आणि काय काय होतं ते आपण बघतच राहणार आहोत. परंतु हे आपल्यापर्यंत सगळं पोचवावं म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला तो आवडला असला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स जरूर आमच्याकडे येऊ द्यात. आम्ही त्याप्रमाणे नवीन व्हिडिओसुद्धा आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. नमस्कार आणि धन्यवाद.